Morning dear students, we are see the chapter number 2, periodic classification of elements, page number 25. Use your brain power. Some elements and their atomic radii are a given important question in a 5 marks. Elements: potassium, sodium, rhabdium, cesium and lithium, and atomic radius is a picometer, 231, 186, 220, 244, 262, 152. First question: by the referring to the modern periodic table, find out the group to which above the elements below. Elements below is a कुठल्या एलिमेंट्स म्हणजे कुठल्या ग्रुप्स मध्ये आहे हे आपल्याला काय करायचं. पोटॅशियम, सोडियम, रॅब्डियम, सीसीएम अँड लिथियम हे कुठल्या पिरियडिक टेबल म्हणजे कुठल्या ग्रुप्स मध्ये आहे ते आपल्याला काय करायचं सांगायचं. याच्यामध्ये आपल्याला लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रॅब्डियम, सीसीएम ही जी काय आहेत हे कुठल्या ग्रुपमध्ये आहेत तर फर्स्ट ग्रुपमध्ये आहेत. तेच आपल्याला आन्सर द्यायचं आहे. ऑल दीज गिवन एलिमेंट्स बिलॉंग्स टू द ग्रुप फर्स्ट ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. फर्स्ट ग्रुपमध्ये काय असणार आहे ती पोटॅशियम, सोडियम, रॅब्डियम, सीसीएम अँड लिथियम हे सगळे फर्स्ट ग्रुपमध्ये. सेकंड, अरेंज दट अबाव एलिमेंट्स व्हर्टिकली डाऊनवर्ड इन इन्क्रीजिंग ऑर्डर टू ॲटॉमिक रेडियम. त्याच्यामध्ये इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये कुठली कुठली आहेत ते आपल्याला सांगायचं. फर्स्ट असणार आहे तर फर्स्ट लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रॅब्डियम अँड सीसीएम. म्हणजे लिथियम हा काय असणार आहे फर्स्ट ऑर्डर असणार आहे. फर्स्ट काय असणार आहे इन्क्रीजिंग एलिमेंट्स असणार आहेत. त्यानंतर सोडियम, पोटॅशियम, रॅब्डियम, सीसीएम हे काय असणार आहेत ग्रुप असणार आहे. त्याच्यामध्ये एलिमेंट्स लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रॅब्डियम अँड सीसीएम. थर्ड वन, डज द अरेंजमेंट मॅच विथ द पॅटर्न ऑफ द ग्रुप फर्स्ट अँड मॉडर्न पिरियडिक टेबल. त्याच्यामध्ये फर्स्ट ग्रुपमधली ही काय असणार आहेत मॉडर्न पिरियड मॅच होतात का. लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे तर ॲटॉमिक नंबर 3. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 आणि 1. सोडियम ॲटॉमिक नंबर इज 11, 2, 8, 1. रॅब्डियमचा पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे तर त्याच्यामध्ये पोटॅशियम त्याचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय असणार आहे सगळ्यांचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय असणार आहे सेम असणार. म्हणून येस द अरेंजमेंट ऑफ द गिवन एलिमेंट्स इन अँड इन्क्रीजिंग ऑर्डर इन ॲटॉमिक रेडिया. रेडिया त्याचं काय असणार आहे इन्क्रीजिंग आहे. लिथियम 152 आहे. त्याच्यानंतर सोडियम 186 आहे. पोटॅशियम 231 आहे. त्याच्यानंतर रेडियम 244 आहे आणि सीसीएम काय असणार 200. म्हणजे इन्क्रीजिंग इन अ atomic radius. Increasing the order of atomic radii match with the pattern of the group first. Group first मध्ये त्यानंतर which of the above elements have the biggest and smallest atom. Biggest and smallest. Biggest atom कुठला असणार आहे तर biggest atom is a CCM. CCM is a 262 and lowest or smallest elements is a lithium. Is a biggest atom is a CCM and smallest atom is a lithium. Next question. What are the periodic trend observed in the variation of atomic radii down the groups? Down the groups. Down the groups म्हणजे कुठलं असणार आहे तर खालून वर the radius the atomic radii increases while moving down a group. म्हणजे खालून काय होतं इन्क्रीजिंग व्हायला सुरू होतं. त्यानंतर आहे नेक्स्ट पॉईंट इज अ मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. यूज युअर ब्रेन पॉवर टेक्स्ट बुक पेज नंबर 26. Look at the elements in a third period. Classify them into the metals and non-metals. Metals and non-metals. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की थर्ड पिरियडमधली थर्डमध्ये सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन याच्यामधले आपल्याला कुठले कुठले एलिमेंट्स जे आहेत थर्ड ग्रुपमधली थर्ड पिरियडमधली आहेत ते आपल्याला काय करायचं आहेत मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॉलाइट्स हे आपल्याला दाखवायचं. लिथियम first is a lithium. Lithium is a metal. Beryllium is a metal. Sodium is a metal. Magnesium is metal. Aluminum is metal. Potassium is metal. Calcium is metal. And non-metal, hydrogen, helium, carbon, nitrogen, oxygen, fluorine, neon, phosphorus, sulfur, chlorine and argon is a non-metal. And metalloids is a boron and silicon. Boron and silicon is a 20 elements. Second one, on which side of the period are the metals. काय असणार आहे
मेटल्स हे कुठून कुठंपर्यंत स्टार्ट झालेलं आहे तर फर्स्ट अँड सेकंड पिरियड म्हणजे लेफ्ट टू राईट. मेटल्स lie on the left side from left side of the period. Left side of the period. Third one, on which side of the period did you find the non-metals? Did you find a right to left? Right to left. Non-metals lie on the right side of the पिरियड. राईट साईड ऑफ द पिरियड म्हणजे काय की राईट साईडमधली जी काय पिरियड्स आहेत त्यामध्ये काय असणार आहेत नॉन मेटल्स असणार. नेक्स्ट वन इज अ मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स पेज नंबर is 26. Figure number 2.10. Periodic trends in elements, decreasing order, metals, non-metals and metalloids. Metals shows in a tendency to loses the electron. Tendency metal is loses to the electron, therefore they are said to be a electropositive. Electropositive. कारण lithium काय करतो? Lithium is a atomic number is 2, atomic number is 3. Electronic coefficient 2 and 1. 1 electron is a donate, is a electropositive. Second one, non-metals shows a tendency to accept electrons or share the electrons with another atom, therefore they are called is a electronegative. Non-metal काय करतो? Non-metal क्लोरीन ऑक्सिजन तो काय करतो एक्सेप्ट करतो. काय इलेक्ट्रॉन्स करतो एक्सेप्ट करतो. एक्सेप्ट केल्यानंतर तो काय होतो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असलेला तो काय होतो इलेक्ट्रोनेगेटिव्ह होतो. Electronegative. Third one, across the period from left to right, metallic character decreases and non-metallic characters is increases. काय होतं लेफ्ट टू राईट इज मेटॅलिक कॅरेक्टर इज डिक्रीज. मेटॅलिक लेफ्ट टू राईट गेलं तर काय होतं त्याचं कॅरेक्टर्स काय होतं डिक्रीज होतं आणि नॉन मेटल कॅरेक्टर्स इज अ increases. Non-metal characters is a increases. Next one is a this is the because the atomic size is decreases due to the greater nuclear pull because the while valence electrons cannot be easily removed. त्याच्यामध्ये काय होतं cannot be easily removed. त्याच्यामध्ये 2 to 1 1 इलेक्ट्रॉन्स काय होतं रिमूव्ह करत जातं. कुठंपर्यंत 4 पर्यंत काय होतं इलेक्ट्रॉन्स काय होतं डोनेट करतो. 5 पासून काय करतो एक्सेप्ट करतो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह अँड एक्सेप्ट केलं म्हणजे काय इलेक्ट्रोनेगेटिव्ह. डाउनवर्ड द ग्रुप मेटॅलिक कॅरेक्टर्स इन्क्रीजेस अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स डिक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ ग्रुप्स. त्याच्यामध्ये लॅन्थानाइड्स आणि ॲक्टिनाइड्स इन अ डाउनवर्ड increases and non-metallic character is decreases to top to bottom. टॉप पासून ते बॉटम पर्यंत काय होतं कॅरेक्टर्स मेटॅलिक कॅरेक्टर्स काय होतं इन्क्रीज होतं आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स काय होतात डिक्रीज होतात. 6 as the atomic number is increases from top to bottom in a group, new cells get added which in a turn increases due to the addition in a newer cell and thus the valence electron present in the outermost cell can be easily removed from the atoms. तो काय करतो atoms काय मध्ये इलेक्ट्रॉन्स काय करतो सेल मधले K cell, L cell, M cell आणि N cell. K cell capacity is 2, L cell 8, M cell 18 and N cell is a 32. हे काय असतात इलेक्ट्रॉन्स काय होतात 1 1 इलेक्ट्रॉन्स काय होतात डोनेट करतात. डोनेट केल्यानंतर K cell काय होतं लेफ्ट टू राईट गेल्यानंतर K cell काय होतो त्याच्यामध्ये सेलमध्ये काय होतं इन्क्रीजिंग ऑर्डर सुरू होते. नंतर नेक्स्ट वन इज the 3 types of elements can be easily shown in the modern periodic table with the help of zigzag line. The zigzag line. For example, this one is a zigzag line. Is a red color line is a zigzag line. 8 the metallic elements lie on the border of this zigzag line. All these metals lie on the left side. लेफ्ट साइडला झिगझॅगच्या लेफ्ट साइडला काय असतात मेटल्स असतात. झिगझॅग लाईन वाईल ऑल द नॉन मेटल्स लाय ऑन द राईट साइड. झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साइडला मेटल्स असतात आणि राईट साइडला काय असतात नॉन मेटल्स असतात. नेक्स्ट पॉइंट इज अ ग्रेडेशन ऑफ हॅलोजन फॅमिली. ग्रेडेशन इन अ हॅलोजन फॅमिली. हॅलोजन फॅमिली कशाला म्हटलेलं आहे तर 17 ग्रुप्स is a halogen family. The elements of a group 17 are called a halogen.
halogen family. All these elements have a general formula is a X2. General formula is X2. The gradation is observed in their physical state down the groups. त्याच्यामध्ये काय असणार आहे, सगळे एलिमेंट्स काय असणार आहे, 1 1 1 1 इलेक्ट्रॉन्स व्हॅलेन्सी काय असणार आहे, 1 1 1 1 असणार आहे. त्याला ग्रुप पासून टॉप टू बॉटम काय असणार आहे, 1 1 इलेक्ट्रॉन्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. Thus the fluorine F2 and chlorine is Cl2 are the gases. Fluorine and chlorine is a gaseous state, F2 and Cl2. Bromine, Br2 is a, bromine is a liquid state and iodine is a solid state. Is the topic is a over, is the gradation in a family and classification, periodic classification of elements is a topic is over. Thank you.